नमस्कार मित्रांनो, ट्राय दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपला विषय आहे वाचन आणि चिंतन। या विषयावर आपण बोलणार आहोत की वाचण्याचे फायदे काय आहेत आणि त्यात मेंदूला किती आराम मिळतो। वाचन किंवा शांत चिंतन ही आपल्या मनाला स्लो मोशन मध्ये आणण्याची सर्वोत्तम पद्धत आहे। आजच्या वेगवान जीवनशैलीत आपलं मन सतत विचारांनी, कामांनी आणि आवाजांनी भरलेलं असतं। अशा वेळी जेव्हा आपण पुस्तक वाचतो किंवा शांत बसून विचार करतो, तेव्हा मेंदूचा ताण कमी होतो आणि मन हळूहळू शांत लयीत येऊ लागतं। वाचनामुळे मेंदूचं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित होतं, ज्यामुळे अनावश्यक विचारांची गर्दी कमी होते। चिंतन करताना आपण आपल्या भावना, अनुभव आणि निर्णयांचा पुनर्विचार करतो, ज्यामुळे मानसिक स्पष्टता वाढते। मानसशास्त्र सांगतं की अशा प्रकारचं स्लो थिंकिंग मेंदूला विश्रांती देतं, तणाव कमी करतं आणि त्यामुळे सर्जनशीलता वाढते। म्हणून दररोज काही वेळ वाचन किंवा शांत चिंतनासाठी दिला तर मन अधिक स्थिर, विचारशक्ती अधिक खोल आणि भावनिक संतुलन मजबूत होतं। धन्यवाद।